सकाळच्या नाश्त्यासाठी असो व संध्याकाळी मुले शाळेतून आल्यावर झटपट होणारा काहीतरी नाश्त्याचा प्रकार पाहिजे, तर चला मग आज आपण सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी अंडा ब्रेड कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। अंडा ब्रेड बनवण्यासाठी येथे मी 4 अंडी घेतली आहेत। आता आपण या अंड्यांना एका भांड्यामध्ये फोडून घेणार आहोत। आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण अंडे एका भांड्यामध्ये फोडून घेऊ। चारही अंडी एका भांड्यामध्ये फोडून झाल्यानंतर आता आपण या अंड्यांना चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत। आता आपली 4ही अंडी चांगल्या प्रकारे फेटली गेली आहेत। आता आपण या अंड्यांमध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची। जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरी चालेल, तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ। सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। याआधी सुद्धा मी अंड्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात। आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे। आता आपण अंडा ब्रेड बनवण्यास घेणार आहोत। अंडा ब्रेड बनवण्यासाठी येथे मी काही ब्रेडच्या स्लाइस घेतले आहेत। येथे मी व्हाईट ब्रेडचा वापर करत आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकतात। अंडा ब्रेड बनवण्यासाठी येथे मी फ्राय पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। आता आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाले आहे। आता आपण बनवून घेतलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये एक ब्रेडची स्लाइस डीप करून घेणार आहोत। ब्रेडची स्लाइस डीप करून झाल्यानंतर आता आपण ही स्लाइस फ्राय पॅनमध्ये ठेवून घेऊ। ब्रेडची स्लाइस फ्राय पॅनमध्ये ठेवून झाल्यानंतर आता आपण चमच्याच्या मदतीने पुन्हा एकदा अंड्याचे मिश्रण ब्रेडच्या वरच्या बाजूला टाकून घेणार आहोत। आता आपण या ब्रेडला दोन्ही बाजूने छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। 2 मिनिटांनंतर आता आपण ब्रेडची स्लाइस एका बाजूने पलटी करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता आता आपल्या ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने छान असा खरपूस रंग आला आहे। 2 मिनिटांनंतर आता आपण ब्रेडची स्लाइस एका बाजूने पलटी करून घेऊ। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली ब्रेडची स्लाइस छान प्रकारे भाजली गेली आहे। आता आपण आपले हे अंडा ब्रेड फ्राय पॅनमधून काढून घेऊ। आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण अंड्याचे अंडा ब्रेड बनवून घेऊ। अंडा ब्रेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।